हां, न्यूक्लिअर फिशन रिॲक्शन नेमकी कशी असते बघा. न्यूक्लिअर फिशन रिॲक्शनमध्ये या ठिकाणी डायग्राममध्ये दाखवलेलं आहे की न्यूक्लिअर फिशन रिॲक्शनमध्ये जो आयसोटोप्स आहे हा युरेनियमचा आयसोटोप्स याच्यावरती या न्यूट्रॉनची बंबार्डिंग केली जाते. येस, न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टमध्ये रिॲक्टर्समध्ये या ठिकाणी न्यूट्रॉन्स त्याची मारा केला जातो. तर हा न्यूट्रॉन त्या युरेनियमवर बंबार्डिंग केल्यामुळे काय होतो, त्या 230 युरेनियमचं कन्व्हर्शन हे दुसऱ्या आयसोटोप्समध्ये होतं, म्हणजे 236 आयसोटोप्स. आणि ते झाल्यानंतर त्या ठिकाणी दोन बाय प्रॉडक्ट्स मिळतात. एक आहे क्रिप्टॉन आणि दुसरा आहे बेरियम. आणि हे बाय प्रॉडक्ट मिळाल्यानंतर 3 न्यूट्रॉन्स पुन्हा त्या ठिकाणी जनरेट होतात. परत 3 न्यूट्रॉन्स तयार होतात. मग आता हे 3 न्यूट्रॉन्स, आता हा न्यूट्रॉन काय होणार, परत या स्टेपला म्हणजे पुढच्या वेळेस तो युरेनियमवर परत बंबार्डिंग होणार. या युरेनियम बंबार्डिंग झाल्यामुळे परत 3 न्यूट्रॉन्स आणि 2 बाय प्रॉडक्ट्स, म्हणजे या ठिकाणी या स्टेपला किती मिळतील, पुढच्या स्टेपला 9 न्यूट्रॉन्स मिळतील. आणि ते 9 न्यूट्रॉन्स मिळाल्यानंतर त्या ठिकाणी लॉट ऑफ हीट एनर्जीसुद्धा मिळेल. म्हणजे वन्स द न्यूट्रॉन इज बंबार्डेड ऑन युरेनियम इट प्रोड्युसेस सब बाय प्रॉडक्ट्स अँड अलॉंग विथ द हीट एनर्जी. या ठिकाणी लॉट ऑफ हीट एनर्जी मिळणार. अँड लॉट ऑफ हीट एनर्जी मिळाल्यामुळे ते न्यूट्रॉन्स पण त्या ठिकाणी तयार होतील आणि हा न्यूट्रॉन परत पुढच्या युरेनियमवर आदळेल, बंबार्डिंग होईल आणि परत त्या ठिकाणी मग बाय प्रॉडक्ट्स मिळेल. अशा प्रकारे ही एक चेन रिॲक्शन होते. हे बघा, अशा प्रकारे ही रिॲक्शन या ठिकाणी वाढतच जाणार. येस, सो दिस इज द न्यूट्रॉन. नाव दिस न्यूट्रॉन इज बंबार्डेड ऑन 235 uranium. Yes, nuclear fuel that is used. Now what will happen in the next step? या ठिकाणी 2 बाय प्रॉडक्ट्स मिळाले बघा, बेरियम आणि क्रिप्टॉन, हे फिशन प्रॉडक्ट झाले. येस, हे 2 प्रॉडक्ट मिळाल्यानंतर 3 न्यूट्रॉन्स त्या ठिकाणी मिळणार. हा एक न्यूट्रॉन, हा एक न्यूट्रॉन आणि हा एक न्यूट्रॉन, बरोबर आहे. परत हा न्यूट्रॉन काय होईल, परत युरेनियम 235 त्या ठिकाणी आयसोटोपवर त्या ठिकाणी बंबार्डिंग केला जातो. बंबार्डिंग केल्यामुळे काय होणार, मग पुन्हा या युरेनियम बंबार्डिंग केल्यानंतर या ठिकाणी परत 2 फिशन प्रॉडक्ट मिळतील आणि 3 न्यूट्रॉन्स मिळतील. येस, तसे याच्यापासून का दुसऱ्या याच्यापासून पण 2 बाय प्रॉडक्ट्स आणि 3 त्या ठिकाणी तुम्हाला न्यूट्रॉन्स मिळतील. अशा प्रकारे ही चेन रिॲक्शन त्या ठिकाणी पुढे कंटिन्यू होत जाते आणि त्याच्यापासून लॉट ऑफ हीट एनर्जी मिळते. आणि हीट एनर्जीचा उपयोग त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीचा प्रोडक्शनसाठी केला जातो. तर ही चेन रिॲक्शन एवढी मोठी होते की लार्ज नंबर ऑफ न्यूट्रॉन्स येस आर प्रोड्यूस अँड फिशन प्रॉडक्ट्स आर प्रोड्यूस अँड हीट एनर्जी गोज ऑन इन्क्रीजिंग. म्हणून ते न्यूट्रॉनचा स्पीड कमी करण्यासाठी त्या ठिकाणी हेवी वॉटर त्या ठिकाणी किंवा ग्राफाईटचा वापर करून त्या ठिकाणी त्यांचा स्पीडसुद्धा कमी करावा लागतो. येस, कारण ती रिॲक्शन एकदम फास्ट होते आणि चेन रिॲक्शन होती, फार मोठी रिॲक्शन होते आणि लॉट ऑफ हीट एनर्जी त्या ठिकाणी मिळते. अशा प्रकारचा हा बघा या ठिकाणी न्यूट्रॉन वेन बंबार्डेड ऑन दॅट युरेनियम देन इट फॉर्म 236 ऑफ आयसोटोप्स अँड देन इट गिव्स द 2 बाय प्रॉडक्ट्स. या ठिकाणी बघा, बेरियम आणि हा क्रिप्टॉन बाय प्रॉडक्ट्स मिळाले आणि 3 न्यूट्रॉन्स मिळाले, दिस वन अँड दिस वन. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी किती इलेक्ट्रिसिटी मिळते, पहिल्या बंबार्डिंगमध्ये 200 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट. यस, MEV मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी त्या ठिकाणी मिळते एका न्यूट्रॉन बंबार्डिंगमुळे. परत हा न्यूट्रॉन या ठिकाणी सेपरेट न्यूट्रॉन या ठिकाणी बंबार्डिंग केल्यानंतर काय होईल, परत त्या ठिकाणी तेवढी एनर्जी मिळणार तुम्हाला, परत या ठिकाणी तेवढी एनर्जी मिळणार. अशा प्रकारे ती एनर्जी त्या ठिकाणी वाढत जाणार, हीट एनर्जी. अँड दिस चेन रिॲक्शन इन्क्रीज अँड इट प्रोड्यूस अ लॉट ऑफ एनर्जी. Now you just watch this video, you understand about the nuclear reaction. Nuclear fission, the process in which nucleus of a heavy element splits into 2 lighter nuclei is called nuclear fission. When uranium atoms are bombarded with neutrons, then a nuclear reaction takes place in which the uranium atoms break up to form 2 lighter atoms, barium and krypton, with the emission of neutrons and a large amount of energy. In the above example, it is found that the mass of barium nucleus, krypton nucleus and 3 neutrons is less than the mass of uranium nucleus and the neutron. Decrease in mass results in the corresponding release of energy. There are 3 types of nuclear fission. Prompt fission. If the uranium nucleus splits into fragments as soon as the projectile hits them, then it is named
Prompt fission. Delayed fission. When the projectile entering the uranium nucleus causes an instability resulting in fission, this is named delayed fission. Spontaneous fission. Fission keeps on taking place in natural uranium and some other isotopes without any projectiles being hit on them. This is named spontaneous fission. Energy unit. In nuclear science, energy is often expressed in terms of electron volt. 1 electron volt equals 1.602 multiplied by 10 raised to minus 19 joules. So in this way, how nuclear fission reactions are carried out in the nuclear reactors. So thank you for watching.